नमस्कार. आजचा टॉपिक आहे करोजन. तसं या टॉपिकवर व्हिडिओ बनवावा इतका भारी टॉपिक नाही आहे, परंतु तरी आमच्या संकेत सरांच्या मागणीवर हा व्हिडिओ बनवते. करोजन तर करोजन म्हणजे गंज, आपण जे मराठीत म्हणतो. नॉर्मली लोखंडावर लागतो आणि तांब्यावर लागतो. तांब्यावरला गंज कसा, तर तांब्याचे पदार्थ हिरवे हिरवे पडतात बघा, आणि लोखंडाचे थोडे गंजल्यासारखे थोडे लालसर कलरचे बनतात. लालसर कलर म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण रेडिश म्हणतो, आणि जे तांब्यावर गंज चढतो त्याला आपण एक हिरवा कलर, ज्याला की ग्रीन वगैरे म्हणू शकतो आपण, ग्रीन कलर. इथं त्याच्यासाठी एक स्पेसिफिक नाव दिलेलं आहे, ग्रीन फिल्म म्हणले. ओके. तर जो लोखंडावर पडतो तो तिथं रिॲक्शन एक काय होते, तर ऑक्सिजन ॲक्सेप्ट करतो तो लोखंड आणि Fe3O4 तयार करतो त्याच्यावर. असा एक लाल कलरचा थर जो तयार होतो तो Fe3O4चा असतो. आणि जो कॉपरवर थर तयार होतो तो CuCO3 + CuOH ट्वाईस याचा असतो. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. तर हे कशामुळे होतं, म्हणजे नॉर्मली काय होतं, करोजन म्हणजे काय होतं की जो काही आपला मेटल आहे, फेरस राहू द्या, कॉपर राहू द्या, तो मेटलवर त्या मेटलचेच ऑक्साईड्स, हायड्रॉक्साईड, सल्फाईड्स तयार होतात आणि तो मेटल कुजत जातो. ओके, यालाच इथे इंग्लिशमध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके. आणि जे कुजत जाते त्याच्यामध्ये इंजिनियर्स काय रोल करतात प्ले, तर ते करोजन आहे. आता समजा इंडस्ट्रीमध्ये एखादा मेन पार्ट आहे, तो गंजतो आहे, तर मग ते करोजन आपण काय करायला पाहिजे, कंट्रोल करायला पाहिजे, रोखायला पाहिजे. तर मग कसं रोखणार? आता समजा एखादी लोखंडाची खूप मोठी टाकी आणि ती गंजण्यापासून आपल्याला वाचवायची, तर आपण काय करतो, त्याच्यावर पेंट मारतो. सोपा पर्याय आपला. आणि ते थांबवण्यासाठी वगैरे आपण हे करत असतो. तर करोजन इंजिनिअरिंगवाले पण तेच करतात की बाबा ते गंज रोखण्यासाठी काम करतात. त्याच्यासाठी खूप साऱ्या मेथड्स आहेत. तर त्या 4 प्रकारच्या मेथड्स इथं आपल्याला दिलेल्या आहेत. ओके. तर त्या 4 मेथडच्या अगोदर आपल्याला करोजन स्टेप वाईज होत असतं. नेमकं करोजनमध्ये 2 स्टेप राहतात मेनली. ओके. तर त्या स्टेप समजून घेण्यासाठी पहिले आपल्याला करोजनची एक मेथड समजून घ्यावं लागेल, जी की तर एका डायग्राममध्ये आपल्याला पुरेपूर मेन्शन करून दिलेली आहे. ओके. फर्स्टली काय होतं, मेटलवरून जो काही मेटल आहे तो कॅटायनच्या फॉर्ममध्ये जातो. आता उदाहरण आपण फेरसचं घेतलं. हा फेरस Fe2+ जातो, आणि जी मेटलचा तुकडा आहे त्याच्यावर इलेक्ट्रॉन राहतात, म्हणजे तो Fe2+ देतो आणि इलेक्ट्रॉन राहतात. मग ते इलेक्ट्रॉन काय करतात, जो इन्व्हायरमेंटमधला ऑक्सिजन आहे, H+ आहे, Cu2+ आहे, त्याच्यासोबत रिॲक्ट होऊन एक स्टेबल प्रोडक्ट तयार करतात. म्हणजे कसा, आता हे H+ आहे, हे इथं दाखवलं आहे बघा. H+ त्या दोन H+ इलेक्ट्रॉनसोबत रिॲक्ट झाल्यानंतर H2 तयार करतात. H2 स्टेबल असतो, नॅचरली स्टेबल असतो. आणि तसंच कॉपर 2+ आहे, तो जर इलेक्ट्रॉनसोबत रिॲक्ट झाला, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन जर झाली, तर स्टेबल कॉपर तयार करतो. म्हणजे काय होतं, जे आपला मेटल आहे तो पहिल्यांदा इलेक्ट्रॉन म्हणजे कॅटायन बाहेर टाकतो आणि स्वतःवर इलेक्ट्रॉन ठेवतो. आणि त्याच्यावर मग जे इलेक्ट्रॉन राहिले होते आपल्या ज्या मेटलवरले, ते इलेक्ट्रॉनसोबत कोण रिॲक्ट होतात, दुसरे कॅटायन्स. तर ते जे दुसरे रिॲक्ट होतात, उदाहरणार्थ रिॲक्शन करतात, तर ते कोणते, O2 H+, Cu2+. मग आता हे जे O2 H+, Cu2+ हे काय झाले, डिपोलरायझर. म्हणजे जो मेटल सरफेस आहे त्याच्यावर जो चार्ज गोळा झाला आहे इलेक्ट्रॉनमुळं, त्याला 0 करून टाकतात आणि एक स्टेबल कंडिशनला एक फेरस ऑक्साईड म्हणा, Fe3O4 वगैरे तयार करतात. ओके. आणि हेच होतं करोजन स्टेपमध्ये. तर पहिली स्टेप काय होते, पहिल्यांदा मेटल सरफेस हा मॉइश्चरमध्ये डिझॉल्व होतो आणि त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज राहतो. पहिल्या स्टेपमध्ये
वर निगेटिव्ह चार्ज राहतो आणि तो पॉझिटिव्ह चार्जवाले कॅटायन्स बाहेर टाकतो. त्याच्यावर इलेक्ट्रॉन राहिलेला असतो पहिल्या स्टेपमध्ये. दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, त्याच्यावर राहिलेल्या इलेक्ट्रॉनसोबत, मेटलवर राहिलेल्या इलेक्ट्रॉनसोबत Cu2+, H+, O2 रिॲक्ट होतात आणि फेरस ऑक्साईडसारखे कंपाऊंड्स तयार करतात. सेम होतं कॉपरच्या केसमध्ये पण. ओके, तर मेनली करोजन होतं आणि ह्या 2 स्टेप होतात. पहिल्यांदा त्याच्यावर इलेक्ट्रॉन जनरेशन आणि दुसरं नंतर डिपोलरायझेशन. ओके, तर ह्या 2 स्टेप झाल्या करोजनच्या. आता आपल्याला करोजन मॉनिटरिंग म्हणजे एखादी गोष्ट व्हायली तर तिच्यावर आपल्याला लक्ष ठेवता येते, नेमकं कशी व्हायली काही नाही. तर करोजन कसं मॉनिटर करता येतं आणि करोजन कंट्रोल कसं करता येतं, ह्याच्या काही स्टेप्स आहेत. आता करोजन मॉनिटरिंगमध्ये पहिली स्टेप काय येते, जे काही आपले क्रिटिकल कंपोनंट्स आहेत, म्हणजे उदाहरणार्थ कसे जे गंजू शकतात ते लक्षात करायचे, ते पहिले हुडकून काढायचे. कंपनीमध्ये वगैरे समजा करोजनवर बेसिसवर जर काम करायचं असलं तर कंपनीत काय करतात, पहिल्यांदा असे कंपोनंट्स हुडकून काढतात. ते बघतात की बा कोणता कंपोनंट आहे जो ज्याचं करोजन होऊ शकतं. दुसऱ्यांदा काय करतात, त्या कंपोनंट जो आपला पार्ट आहे, समजा एखादा मशीनचा पार्ट आहे तो गंजू शकतो, तर तो पहिल्यांदा आयडेंटिफाय करतात पहिल्यांदा. दुसऱ्यांदा त्या पार्टमध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत, कोणकोणते अलॉय आहेत, कोणकोणते कंपाऊंड आहेत ते बघल्या जातं. नंतर त्या पार्टमधला जो पार्ट आहे, ती जी वस्तू आहे त्याच्यातला कोणती पोझिशन अशी आहे जिथं करोजन होऊ शकतं, म्हणजे जिथं पाण्याचा जास्त, समजा जिथून जास्त पाणी कॉन्टॅक्टमध्ये राहतं वगैरे असल्या ठिकाणी म्हणा, ज्याच्या जागी ॲसिड जास्त पडतं किंवा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये जो पार्ट जास्त येतो तिथं करोजन जास्त होऊ शकतं. तर पहिल्यांदा तो पार्ट हुडकायचा कोणता करोजन होऊ शकतो. दुसऱ्यांदा त्याच्यात कोणते कोणते एलिमेंट्स, कंपाऊंड्स, अलॉयस आहेत ते ओळखायचं. तिसऱ्यांदा त्या पार्टमधल्यामध्ये कुठं करोजन होऊ शकतं ते हुडकायचं आणि त्याचा रिमेनिंग लाईफ हुडकायची, म्हणजे तो करोजन झाला आहे किती आणि आता व्हायला किती बाकी आहे आणि किती दिवसात तो गंजू शकतो वगैरे वगैरे ते हुडकायचं. त्याच्यानंतर ते गंजण्यासाठी कोणतं मेकॅनिझम फॉलो करणार. आता उदाहरणार्थ जर आयरनचं धरायला लागलं तर तो ऑक्सिडाईज होणार, Fe3O4 तयार होणार, त्याचा ऑक्सिडेशन होणार त्याचं. तसं समजा दुसरा कंपाऊंड असला, कॉपर असला, कॉपरवर पण CO2 आणि ऑक्सिजन वगैरे लागल्यानंतर H2Oच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर तो ती हिरवा थर तयार करतो, राईट. तसं प्रत्येक एलिमेंटसाठी एक करोजन जे मेकॅनिझम आहे ते अलग असतं, तर ते फाइंड आउट करायचं. तिसऱ्यांदा त्याची फिटनेस किती आहे, त्याची सर्व्हिस कंडिशन ओळखायची. आणि नंतर हे जे इन्स्पेक्शन आहे, म्हणजे आता बघा मला सांगा, एखादी टँक आहे, त्या टँकमध्ये आपण एक खूप मौल्यवान वस्तू ठेवत आहेत आणि ती टँक लागली गंजायला. मग ती जर आपण गंजायच्या अगोदरच जर नाही पाहिली तर ते काय होतं, टँक जर एखाद्या दिवशी फुटली, लिकेज झाली तर खूप सारी ती मौल्यवान वस्तू, समजा महागडी वस्तू सांडून जाणार. त्याच्याकरता ते जिथून गंजू शकते ते जागेबाबतीत हे इन्स्पेक्शन आपण वेळोवेळी करायला पाहिजे, राईट. आणि जे प्रॉब्लेम्स येत आहेत आपल्याला, समजा एखाद्या जागची जागा जास्तच गंजत आहे तर आपण त्याच्यावर काहीतरी प्रिव्हेंटेशन टेक्निक्स अप्लाय करायला पाहिजे. उदाहरणार्थ मग त्या 4 प्रकारचे येतात, खूप सारे आहेत. त्याच्यामध्ये एक उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर पेंटची. ओके, आणि तसल्या पद्धती आपण आकारायला पाहिजे. हे झालं करोजन मॉनिटरिंग बाबतीत. करोजन मॉनिटरिंग म्हणजेच काय, लक्ष ठेवणे किंवा कोणता कंपाऊंड, कुठला पार्ट गंजू शकतो, किती दिवसात गंजेल, पुन्हा त्या पार्टमध्ये कोणती रिॲक्शन होणार मगच तो गंजणार. मग त्या पार्टमधला कोणता जो बारका पार्ट आहे समजा तो कधी गंजेल, मग हे न गंजण्यासाठी आपण काय करू शकतो आणि ते रोखण्यासाठी आपण किती दिवसाला एक त्याचं इन्स्पेक्शन करायला पाहिजे, किंवा ते किती गंजलं आहे, अजून किती दिवस त्याचं टाईम राहिला आहे, किती दिवस अजून वापरू शकतो वगैरे वगैरे. आणि याचा जास्त वापर समजा आपण जे काही पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज राहतात तिथं केला जातो, किंवा जे आपल्या मराईन्स राहतात, सबमराईन्स,
ज्या पाण्यामध्ये राहतात तिथं वगैरे कुठंही जिथं गंजतो तिथं आपण ज्यांना मॉनिटरिंग करायची तिथं करू शकतो आपण. ओके, हे झालं करोजन मॉनिटरिंग. आणि करोजन कंट्रोल आता येतं. करोजन कंट्रोल मेन आहे. आतापर्यंत आपण काय पाहिलं, करोजन म्हणजे काय. करोजनमध्ये होतात 2 स्टेप. त्या 2 स्टेप, पहिल्यांदा इलेक्ट्रॉन मेटलवर ॲक्युमुलेटेड होतात. दुसऱ्या स्टेपमध्ये ते इलेक्ट्रॉन ऑक्सिजनसोबत H+ सोबत CO2+ सोबत रिॲक्ट होतात आणि करोजन होतं. हे झालं करोजनच्या स्टेप. आणि नंतर पाहिलं आपण करोजन मॉनिटरिंग, नंतर त्याच्यावर लक्ष कसं ठेवायचं करोजनवर, आणि आता करोजन कंट्रोल. आत्ता एक पार्ट सुरू होतो. आता नॉर्मली आपण नाही का इन्व्हायरमेंटमुळं, पर्यावरणामुळं जे होणारं करोजन आहे ते जास्त आपल्याला पटकन दिसून येतं. तर सुरुवातीला आपण तो पार्ट घेऊ. ओके, तर पर्यावरणामध्ये मुळं जे करोजन होतं तर त्याच्यामध्ये नाही का ते थांबवण्यासाठी आपल्याकडे 2 मेथड्स आहेत. डिएअरेशन आणि दुसरं आहे इनहिबिटर्स वापरून. डिएअरेशन म्हणजे काय, की आपले जे समजा एखादे जहाज असले समजा पाण्यातली, तर ती का कुठं गंजणार, ज्या पार्टमध्ये पाणी कॉन्टॅक्टमध्ये आले. आणि तिथं पाण्यामध्ये कोणत्या रिॲक्शन्स होत असतात बघा. नुसतं पाणी असल्यानंतर गंजत नाही, पण पाण्यामध्ये ऑक्सिजन जर असेल, ऑक्सिजनची अमाऊंट जर जास्त असेल तर तिथं गंज चढतो. किंवा कार्बन डायऑक्साईडची अमाऊंट जर जास्त असेल तर तिथं गंज चढतो. ओके, तर ते कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, आपल्या जी काही पार्ट आहे तो गरम पाण्यात किंवा टेम्परेचर वाढवून पाण्याचं वगैरे करू शकतो. आता समजा एखादा पार्ट आहे, मशिनरीज आहेत कंपनीमधली, आणि ती वापरताना आपल्याला तिच्या कॉन्टॅक्टमध्ये पाणी येणार आहे. समजा उदाहरणार्थ इंडस्ट्रीजमधली पाण्याची टँक आहे एखादी, तर तिच्यामध्ये गरम पाणी जर राहिलं तर ते जरा कमी उशिरा गंजेल. कारण काय, तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन कमी राहील आणि जो CO2 आहे तो पण कमी राहील. ते डिझॉल्व्ह होऊन जातील थोडं गरम पाणी असल्यामुळं. ओके, आणि दुसरं मेन म्हणजे आपण इन्व्हायरमेंटली जर गरम म्हणजे काही करोजन रोखू शकतो, तर दुसरं काय, इनहिबिटर्स वापरून. इनहिबिटर्समध्ये 3 प्रकारचे इनहिबिटर्स येतात: ॲनोडिक, कॅथोडिक आणि वेपर फेज इनहिबिटर्स. ॲनोडिक इनहिबिटर्स म्हणजे काय, क्रोमेट, फॉस्फेट, टंगस्टेट, नायट्रेट, मॉलिब्डेट. आता हे पाठच करावं लागतं, अदरवाईज हे समजून घेण्यासाठी खूप मोठं मेकॅनिझम आहे. कॅथोडिक इनहिबिटर्स कोणते राहतात, मॅग्नेशियम, झिंक, निकेल आणि थायोयुरिया. एवढे जरी ध्यानात ठेवलं तरी चालतात. पण वेपर फेजमध्ये जरा नावं मोठाले, डायसायक्लोहेक्झिल अमोनियम नायट्रेट आणि दुसरा डायसायक्लोहेक्झिल अमोनियम क्रोमेट, आणि तिसरा ध्यानात ठेवायसारखा फिनिल थायोयुरिया. कॅथोडिकमध्ये थायोयुरिया आहे, तर वेपर फेज इनहिबिटरमध्ये फिनिल थायोयुरिया आहे. ओके, हे झालं पर्यावरणानुसार आपण करोजन कसं कंट्रोल करू शकतो. ओके, आता आपण घेऊ दुसऱ्या मेथड्स, ज्या इलेक्ट्रोकेमिकल मेथड्स आहेत. ओके, इलेक्ट्रोकेमिकल मेथडमध्ये पहिली मेथड घेऊत आपण सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोटेक्शन मेथड. ओके, तर सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोटेक्शन मेथडमध्ये ही एक इलेक्ट्रोकेमिकल मेथड आहे. आणि याच्यामध्ये काय होतं, कन्सिडर करा एक समजा मोठी टँक आहे आणि तिच्यावर समजा फर्स्ट स्टेप व्हायली कोणती, करोजनची. काय, तर त्याच्यावर इलेक्ट्रॉन्स तयार व्हायलेत. ओके, मग ते इलेक्ट्रॉन्स तयार झालेले सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोटेक्शन मेथड. सॅक्रिफिशियल म्हणजे काय, सॅक्रिफाईस म्हणजे काय, सॅक्रिफाईस करणे म्हणजे त्याग करणे. ॲनोडिक म्हणजे जो ॲनोड राहतो, कॅथोड आणि ॲनोड तुम्हाला माहीत आहे. तर या मेथडमध्ये जी काय आपलं करोजिव्ह पार्ट आहे, समजा एखादी पाण्याची टँक धरली, ती गंजणार आहे. तर मग आता ती गंजू नये, कारण ती बनवायला वगैरे खूप महागडी आहे वगैरे वगैरे, त्याच्यामुळे ती गंजू नये याच्यासाठी काय केलं जातं, एक इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन तिथं घडून आणलं जाते. आणि तिथं काय होतं, त्या टँकला आपण कॅथोड बनवून टाकतो आणि दुसरा एक ॲनोड बनवतो आणि या दोन्हीचं कनेक्शन लावतो. त्याच्यामुळं काय होतं, कॅथोडवर जे इलेक्ट्रॉन्स तयार झालेत ते ॲनोडकडे जातात आणि ॲनोड गंजतो, ना की कॅथोड.
याच्यामुळं सॅक्रिफिशियल म्हणजे ॲनोडला त्याग करावा लागतो. ॲनोड गंजला तरी तो पार्ट एक क्यूब राहतो, तो रिप्लेस करू शकतो आपण, परंतु हा पार्ट रिप्लेस करायचा म्हणजे खूप अवघड गोष्ट राहते, कारण ते टाकी वगैरे ह्या गोष्टी महाग पडतात आपल्याला. पण एखादा ॲनोडचा जो ब्लॉक आहे, समजा झिंकचा, मॅग्नेशियमचा, हे जे ब्लॉक्स आहेत याचे जर आपल्याला एक सोपे जातील, त्याच्यामुळं हे मेथड जास्त वापरले जाते. किंवा टाकी किंवा कोणताही पार्ट जो आपला गंजणार आहे त्याला आपण कॅथोड म्हणायचं, त्याला कॅथोड बनवायचं, आणि जो पार्ट आपल्याला गंजला तरी चालतो त्याला ॲनोड बनवायचं आणि दोन्हीचे कनेक्शन द्यायचे. तर ते ॲनोड कसा असला पाहिजे, त्याच्यात मॅग्नेशियम, झिंक किंवा ॲल्युमिनियम असलं पाहिजे. ओके. आणि याच्यानुसार काय होणार की बाबा आपला मेन पार्ट गंजणार नाही, आणि हा ॲनोड जरी गंजला तरी चालतो, तो रिप्लेस करता येतो. हे झालं सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोटेक्शन मेथड. याच्यामध्ये त्याग कोण करत आहे, तर ॲनोड करत आहे. ओके, आपला पार्ट नाही. साधारणतः इथं त्याचे काही 4 ॲप्लिकेशन दिलेत, परंतु आपण आपल्या मनानं लिहू शकतो. समजा करोजनचे ॲप्लिकेशन इथं उदाहरणार्थ काय दिले, प्रोटेक्शन ॲज बरोड पाईपलाईन्स, अंडरग्राऊंड केबल्स, अंडरग्राऊंड जे केबल आहेत ते गंजण्यापासून वाचवू शकतो. पुन्हा प्रोटेक्शन फ्रॉम मराईन करोजन ऑफ केबल, पाण्यामधले जे काही केबल्स आहेत ते गंजण्यापासून वाचवू शकतो. शिप हल्स, पायर्स ETC, insertion of magnesium sheets into domestic water boilers to prevent the formation of rust. म्हणजे जे आपण घरी डोमेस्टिक वॉटर बॉयलर्स वापरतो, घरी जे बॉयलर वापरतो त्याच्यामध्ये पण मॅग्नेशियमची शीट टाकून ती मॅग्नेशियमची शीट गंजवतो आपण, आणि आपलं बॉयलर गंजवण्यापासून वाचवू शकतो. ह्या काय ॲनोडिक सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोटेक्शन मेथडनुसार. याच्यामध्ये सॅक्रिफाईस कोण करणार, ॲनोड करणार. मग तो ॲनोड कोणता आहे, इथं मॅग्नेशियम आहे. ओके. आणि कॅल्शियम मेटल इज इम्प्लॉईड टू मिनिमाइज इंजिन करोजन. इंजिनमध्ये करोजन होऊन वाचण्यासाठी आपण कॅल्शियम मेटल वापरतो. कॅल्शियम मेटल काय म्हणून, तर ॲनोड म्हणून. ओके. त्याच्यामुळे याचं नाव पडलं ॲनोडिक सॅक्रिफिशियल प्रोटेक्शन मेथड. ही दुसरी मेथड आहे, इम्प्रेस्ड करंट कॅथोडिक प्रोटेक्शन मेथड. इम्प्रेस्ड करंट कॅथोडिक प्रोटेक्शन मेथड. या मेथडमध्ये काय असतं, तर आपल्याला नॉर्मली माहिती आहे करोजनची स्टेप, त्याच्यातली पहिली स्टेप काय, तर मेटलवर इलेक्ट्रॉन्स तयार होणार. ओके. तर आणि आपण काय करतो, ते तयार झालेले इलेक्ट्रॉन कोणातरी कंपाऊंडसोबत रिॲक्ट होतात आणि करोजन होत असतं. हे झालं नॉर्मल करोजनची प्रोसिजर. परंतु जो काही इलेक्ट्रॉनमुळं करंट डेव्हलप झालेला आहे मेटलवर पहिल्या स्टेपमध्ये, तो करंट इम्प्रेस्ड करंट त्याच्यावर टाकून, म्हणजे इकडं आपलं समजा एखादा मेटलचा पार्ट घेतला आपण, त्याच्या इलेक्ट्रॉनमुळं करंट डेव्हलप झालेला आहे किंवा इलेक्ट्रॉन्स डेव्हलप झालेले आहेत, तर आपण त्याच्या बाजूला DC सप्लाय वगैरे याचा वापर करून वगैरे एक इम्प्रेस्ड करंट तयार करून त्या दोन्हीचं जर कनेक्शन केलं, तर आपल्या मेटलपासून जो निघणारा करोजन करंट म्हणतो आपण त्याला डायरेक्टली, तो जो करोजन करंट आहे आपल्या मेटलपासून निघणारा, त्याला आपल्या इकडला इम्प्रेस्ड करंट नलिफाय करून टाकतो, म्हणजे झिरो करून टाकतो, आणि आपल्या पार्टचं करोजन होण्यापासून वाचतं. तर मग हा इम्प्रेस्ड करंट बनवण्यासाठी आपण काय वापरतो, बॅटरी, रेक्टिफायर, AC लाईन. आणि मग त्या इम्प्रेस्ड करंट तयार होताना जे काही आपण ॲनोड वापरतो इम्प्रेस्ड करंट तयार करण्यासाठी, ते हे राहतात, ग्राफाईट, स्क्रॅप आयरन, स्टेनलेस स्टील, प्लॅटिनम, सिलिका आयरन, ETC. ओके. आणि ही मेथड आपण कुठं वापरतो, जास्त करून वॉटर टँक्समध्ये, वॉटर पाईप्समध्ये, कंडेन्सर, ट्रान्समिशन लाईन, टावर्स, मराईन पायपर्स, हे सगळीकडे सारखं लिहिलं तरी चालते, काय हरकत नाही. ओके. नंतर येतं प्रोटेक्टिव्ह कोटिंग. प्रोटेक्टिव्ह कोटिंग म्हणजेच काय, आपले जे काही मेटल आहे ते गंजू नये याच्यासाठी आपण त्याच्यावर एक थर टाकतो किंवा ते गंजू नये. म्हणजे जो गंजेल किंवा जो खराब होईल, म्हणजे तो वरला पण थर गंजतच नाही. उदाहरणार्थ आपला पेंटचा थर, त्या पेंटला आपण प्रोटेक्टिव्ह कोटिंग असं पण म्हणू शकतो.
आणि जेणेकरून काय होतं, आपल्या मेटलच्या आपल्याला हार्डनेस वाढवता येते किंवा ऑक्सिडेशन होण्यापासून त्याला रोखता येतं किंवा त्याचं थर्मल इन्सुलेशन पण करता येते. आणि या प्रोटेक्टिव्ह कोटिंगमध्ये 2 प्रकारच्या प्रोटेक्टिव्ह कोटिंग राहतात, एक इनऑर्गॅनिक आणि दुसरी ऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिकमध्ये पण 2 प्रकारे, मेटॅलिक कोटिंग आणि नॉन मेटॅलिक कोटिंग. आता हे सगळं वाचून दाखवल्यासारखंच आहे, बट हे आपल्याला पाठ करावं लागतात. नेमकी मेटॅलिक कोटिंग कोणती राहते, तर टिनिंग, मेटल क्लॅडिंग, हॉट डीप ग्लॅव्हेन्सिंग, सिमेंटेशन, श्रीडिंग, क्रोमेझिंग, कॅलोरझिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग. याच्यात मोस्टली आपण वापरतो ती इलेक्ट्रोप्लेटिंग, ओके, किंवा सिमेंटेशन आणि टिनिंग पण, ओके. आणि नॉन मेटॅलिकमध्ये काय येणार, तर सरफेस कोटिंग और केमिकल कन्वर्जन कोटिंग ऑफ केमिकल कन्वर्जन कोटिंग, फास्फोट कोटिंग अँड ऑक्साईड कोटिंग. आणि दुसरं ॲनोडायझिंग, इनॅमल कोटिंग अँड विट्रस और पोर्सलेन कोटिंग. आता हे इनॅमल कोटिंग म्हणजे त्याला आपण मेन वगैरे राहतो का, त्या टाईपमधली जी कोटिंग राहते ती नॉन मेटॅलिक कोटिंगमध्ये येते आणि ती इनऑर्गॅनिक असते. आता हे नाव हार्ड आहेत बट पाठ करावं लागतील. आणि ऑर्गॅनिकमध्ये काय राहते, पेंट्स, व्हर्निशेस, लिकर्स अँड इनॅमल्स, सेम. आता इनॅमल्स दोन्हीमध्ये यायले, इनॅमल्स ऑर्गॅनिक पण आहेत आणि इनऑर्गॅनिक पण आहेत. हा झाला टोटली ओव्हरऑल पार्ट करोजनवर. करोजन म्हणजे काय ते एक झालं. त्याच्यानंतर करोजनमध्ये 2 स्टेप असतात, त्या 2 स्टेप, आणि नंतर करोजन मॉनिटरिंग आपण कसं करायचं, त्याचा पण फायदे असतात ते फायदे. आणि करोजन रोखण्यासाठी आपण जे काही स्टेप्स वापरतो, पहिली स्टेप किंवा सॅक्रिफिशियल सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोटेक्शन मेथड. हां, याच्यामध्ये ॲनोड सॅक्रिफाईस करतो, स्वतः झिजतो आणि कॅथोडला सेफ ठेवतो, म्हणजे आपल्या टाकीला वगैरे सेफ ठेवतो. याच्यात जे ॲप्लिकेशन लिहिलेत सेम प्रकारचे ॲप्लिकेशन आपण कोणत्याही करोजन प्रोटेक्शन टेक्निकला वापरू शकतो. तर करोजन प्रोटेक्शन टेक्निकमध्ये पहिली झाली सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोटेक्शन मेथड, दुसरी इम्प्रेस्ड करंट कॅथोडिक प्रोटेक्शन मेथड. याच्यामध्ये आपण इम्प्रेस्ड करंट हा जो काही मेटल पार्ट आपल्याला गंजू द्यायचा नाही त्याच्याकडेच धाडतो, आणि तिकडला जो करोजन करंट आहे आणि इकडला इम्प्रेस्ड करंट आहे ते दोघांचे भांडणं होतात आणि मधामध्ये 0 होऊन जाते, म्हणजे करोजन होण्यापासून रोखल्या जाते, ओके. आणि इन्व्हायरमेंटपासून आपण कसं करू शकतो, डिएरेशन करून आणि इनहिबिटर्स वापरून. इनहिबिटरमध्ये 3 प्रकार, ॲनोडिक, कॅथोडिक आणि वेपर फेज. आता यांचे एक्झाम्पल्स पण आपल्याला पाठ करावं लागतील. डिएरेशनमध्ये स्पेशली तुम्हाला काय सांगितलं, पाण्यामध्ये ऑक्सिजन आणि CO2 असतो, तो आपल्या पार्टला काय म्हणतात ते करोजन करू शकतो हाय प्रमाणात असला तर. परंतु तो हाय प्रमाणात असण्यापेक्षा त्याला जर आपल्याला कमी करायचं असलं तर थोडं पाणी गरम असलं तर मग ते काय होतं, ते डिझॉल्व्ह होऊन जातात आणि करोजन होण्यापासून वाचलं जातं. हे फक्त आणि फक्त नॉर्मली आहे, फक्त याला काय करायचं आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायचं बस, बाकी काही नाही. आणि प्रोटेक्टिव्ह कोटिंग ही जास्त आपण वापरतो, मेनली आपण पेंट मारतो आणि करोजन रोखतो. तर ही त्याच्यामध्ये पेंट किंवा म्हणजे कोटिंग आहे ती कोटिंग 2 प्रकारची असतात, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक. आता इथं स्पेशली पेंट तुम्हाला ऑर्गॅनिकमध्ये दाखवलं जाईल, इनऑर्गॅनिक पेंट्स असतात. तर इनऑर्गॅनिकमध्ये मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक, आणि ऑर्गॅनिकमध्ये सरळ सरळ एक्झाम्पल्स दिलेले 4, ओके. तर याच्यातल्या काही गोष्टी पाठ कराव्या लागतील आणि काही गोष्टी आपण स्वतःही समजून घेऊ शकतो. वॉटर टँक्समध्ये करोजन होतं किंवा शिपच्या बुडाला करोजन होऊ शकतं, केबल करोजन होऊ शकतो, एखादा मेटलचा पार्ट असला तो करोजन होऊ शकतं. नॉर्मली आहे, सहज समजून लिहिता येते. थोडीफार थिअरी आपण मनानं पण टाकू शकतो आणि काही काही एक्झाम्पल्स आपल्याला पाठ करावं लागतील. फक्त हे त्या मेथड्सची नावं पाठ ठेवणं गरजेचं आहे आणि त्या 2 स्टेप ज्या फॉलो होतात बस, बाकी काही नाही इतकं एक्सप्लेन करण्यासारखं. ठीक आहे, थँक्यू.